नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेली अनेक वर्षांपासून खास बात हा कार्यक्रम आपण हिंदीमध्ये पाहत होतो, पण आपल्यासारख्या अनेक मित्रांनी आम्हाला सांगितलं, फोन केले की हा कार्यक्रम मराठीतून सादर करावा आणि आपल्या सूचनेनुसार हा कार्यक्रम याच्यापुढे आम्ही मराठीतून सादर करणार आहोत. मराठी माणसाची नाळ नाटकाशी जुळलेली आहे आणि म्हणूनच मराठी माणूस नाटक म्हटलं की वेड्यासारखा नाट्यगृहाकडे धावत सुटतो. आज असाच एक नाट्यवेळा आपल्यातलाच, आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये असे अनेक नाट्यवेडे आहेत, परंतु त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे, त्यांना त्यांचा गॉडफादर मिळत नसल्यामुळे ते बऱ्याच अंशी मागे राहतात. पण त्याही परिस्थितीमध्ये स्वतःशी झगडत, अगदी परिस्थितीशी झगडत या नाट्य क्षेत्रामध्ये स्वतःचं नावलौकिक करून करण्याचं काम असे अनेक नाट्यवेडे आहेत, ते करत आहेत. असाच एक नाट्यवेडा जो अलिबागचा आहे, आपल्या रायगडचा सुपुत्र आहे, आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे, की ज्याने ह्या नाट्य क्षेत्रामध्ये लेखक, अभिनेता, निर्माता, गीतकार, दिग्दर्शक अशा नाटकातील वेगवेगळ्या भूमिका तो आपल्या ह्या नाट्य क्षेत्रातून वठवत आहे, सादर करत आहे. अशाच एका नाट्यवेड्या कलाकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्याचं नाव आहे प्रकल्प वाणी. नमस्कार प्रकल्प. नमस्कार. तुमचं या स्टुडिओमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. प्रकल्प, तुम्ही नाट्य क्षेत्राशी अनेक वर्षांपासून निगडीत आहात, तुमचा जवळचा संबंध आलेला आहे, तुम्ही धडपड करता या नाट्य क्षेत्रामध्ये स्वतःला साबित करण्यासाठी, स्वतःला उभं करण्यासाठी. तर तुमची नाट्य क्षेत्राशी ही चळवळ जी आहे, ही सुरुवात तुमची कशी झाली, तर तुम्ही आमच्या या सगळ्या मित्रांना सांगितलं तर फार आनंद वाटेल. नक्कीच. मुळात चित्रपट, नाटक याविषयी मला एक लहानपणापासून ओढ होती आणि मग गावचा नवरात्र उत्सव असेल, गणेशोत्सव असेल, इथे छोटी मोठी संधी मिळायची आणि ही संधी एक वेळ बनली. नंतर पुढील शिक्षणाकरता, महाविद्यालयीन शिक्षणाकरता अलिबाग शहरात आलो आणि त्यावेळेस मी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकरता शहरात आलो त्याचवेळी आंतर महाविद्यालयीन एक सांस्कृतिक स्पर्धा असतात आणि योगायोगाने तिथे मिमिक्री या शब्दाचा अर्थ माहीत नसतानाही मिमिक्री या सत्रात मी सहभागी झालो आणि त्यावेळी आताचे महत्त्वाचं नाव म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका भावजी म्हणजे आदेश बांदेकर हे परीक्षक होते आणि माझ्या त्या मिमिक्रीला रायगडमधून बक्षीस मिळालं आणि ती खरी तर माझ्या या कलाक्षेत्रातील पहिली पोचपावती होती आणि तिथून जो उत्साह, लोकांचा मिळालेला सहभाग, मित्रांचा पाठिंबा, यामुळे ती माझी हौस आणि तिथे काम करण्याची एक मज्जा माझी वाढत गेली. मला सांगा की मिमिक्रीला तुम्हाला बक्षीस मिळालं ते तुम्हाला एक तो प्रेरणा स्रोत झाला तुमचा, पण तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या इतर मित्रांमध्ये असं कोणी नाट्यवेडा माणूस आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये प्रेरणा मिळाली, तुम्ही या क्षेत्राकडे वळलेला आहात? घरामध्ये नाट्यवेडा असं म्हणता येणार नाही, पण या सांस्कृतिक कार्यक्रमाला एक घरातून पोषक वातावरण होतं. म्हणजे जे काही आपली मुलं धडपड करतात त्यांना एक पाठिंबा होता आणि ह्या साऱ्या पाठिंबामुळेच माझी आवड हळूहळू वाढत गेली आणि त्या आवडीला योग्य टप्प्यावर योग्य मार्गदर्शक मिळाले. म्हणजे मी सांगू इच्छितो, जिथे कॉलेजमध्ये ज्या स्पर्धेत मी सहभागी झालो त्या स्पर्धेनंतर ते बक्षीस मिळालं, पण त्यानंतर एक अशा व्यक्तीचा हात माझ्या खांद्यावर पडला. त्यांचं आमच्या अलिबागचं किंवा एक रायगडच्या नामांकित नाट्यक्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजय बारसे. हे विजय बारसे माझे या सर्व नाट्यक्षेत्रातले महत्त्वाचे गुरु, की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनय म्हणजे काय, ह्या अभिनयाचा एक बीज माझ्या प्रयत्नाने, त्यांच्या मार्गदर्शनाने फुलत गेला. प्रकल्प, तुम्ही मिमिक्रीपासून नाटकाला सुरुवात केली, म्हणजे जेव्हा उभं राहिलात तुम्ही तेव्हा पहिली तुम्ही अभिनेता म्हणून मिमिक्री सुरुवात केली होती. पण आज जर तुमचा जर प्रवास पाहिला तर एक अभिनेता, एक दिग्दर्शक, एक लेखक, त्याचबरोबर एक गीतकार, म्हणजे हा सगळा तुमचा प्रवास जो सुरू आहे, ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक अभिनेता म्हणून तुम्ही सुरुवात केलीत. त्यानंतर सुरुवातीचे काही गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यात, अभिनेता म्हणून तुम्ही सुरुवात केली असताना किंवा तुमची नाटकं, तुम्ही एकांकिका, त्यातले काही थोडे किस्से सांगा ना मला. मुळात अभिनेता म्हणून मी सुरुवात केली खरं, पण जी आवड होती, तो छंद होता, तो छंद हळूहळू वाढायला लागला, फुलायला लागला आणि ज्यावेळी मला थोडंफार एक कॉलेजनंतर कळायला लागलं की आपण सुद्धा लिहू शकतो आणि असा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, त्यावेळा माझ्या गावातून मला खूप सहभाग मिळाला. माझ्याच गावचे 10वी 12वी झालेली जी मुलं होती ती अशी एकत्र आली आणि ती म्हणाली की
आमच्यासाठी काहीतरी लिहिणार, आमच्यासाठी काहीतरी कर. एका पातळीवर अभिनेता म्हणून मी शहराच्या पातळीवर घडत होतो, पण त्याच वेळी मी पण विचार केला की आपणही एक लेखणी चालून पाहूयात. त्यामुळे पहिल्यांदा मी लोकनाट्य लिहिलं, त्याचं नाव होतं अरुणोदय झाला. आणि ह्या नाट्य आणि नृत्य असं संमिश्र हा कार्यक्रम होता. त्यामध्ये जवळजवळ माझ्या गावातली 30 ते 35 गावचे कलाकार सहभागी झाले आणि त्या सगळ्या संचाला घेऊन त्यांचा एक त्या कार्यक्रमाचा प्रयोग सादर करून मी नवरात्र आणि गणपती उत्सवामध्ये त्याचे सुद्धा प्रयोग करू लागले. आणि ह्या प्रयोगामध्ये मला स्वतःला सक्षम करता आला आणि मला काय लागलं की आपण सुद्धा लिहू शकतो आणि त्याला सुद्धा लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत गेला. नाही, तुम्ही लेखक म्हणून हे फार नंतर तुम्ही घडलात असं मला वाटतं, पण एक अभिनेता म्हणून तुम्ही रंगमंचावरती उभे राहिलात. तर अशी किती एकांकिका किंवा किती नाटकं तुम्ही अभिनयातून केलेला आहात, आणि एखादा असा किस्सा सांगा आमच्या या प्रेक्षकांना की त्या अभिनयातून तुम्हाला असं वाटलं की मी ह्या रंगमंचावरती उभा राहू शकतो. प्रत्येक असा अभिनेत्याला असं वाटतं की असं कुठला तरी एक पॉईंट असा येतो की त्याला आत्मविश्वास त्याचा इतका द्विगुणित होतो आणि तो स्वतः उभा, मी हे क्षेत्र माझ्यासाठीच आहे असं त्याला वाटतं. तर असा एखादा कुठला पॉईंट तुमच्या आयुष्यामध्ये आला का? अशी कुठली एकांकिका होती, कुठलं नाटक होतं, असे तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुम्ही असं सांगा. अभिनेता म्हणून घडत गेलो तेव्हा पहिल्यांदाच माझ्या पत्रात राज्यनाट्य स्पर्धेचं एक नाटक पडलं. म्हणजे विजय बारसे त्या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेकरता हिंदी नाटक लिहित होते आणि त्याच्याच ओघाने 1 महिना अगोदर महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचं कला प्रशिक्षण शिबिर माझ्या सुदैवाने अलिबागलाच महिनाभराचं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या परिसरातील, अलिबाग तालुक्याच्या परिसरातील सगळी मुलं आम्ही त्या शिबिराला होतो. त्या शिबिरामध्ये आम्ही घडलो. बरेचसेच म्हणजे जी व्यक्तींची आज आपण नावं ऐकतो ती त्या सगळ्या कला क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आम्हाला मार्गदर्शनाखाली होत्या. आणि ते शिबिर संपल्यानंतर मग तिथे आपोआपच आमचा त्या स्थानिक कलाकारांचा ग्रुप झाला आणि आम्ही सगळे कलाकार विजय बारसे सरांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलो आणि पहिल्यांदाच राज्यनाट्याचं मी हिंदी नाटक केलं. म्हणजे दिग्दर्शन विजय बारसे त्यांचं होतं, लेखन सुद्धा विजय बारसे सरांचं. विजय बारसे सरांचं नाव अलिबागमध्ये फार मोठं. हो, नक्कीच. एक ठाम किंवा विश्वासाने नाव घ्यावं, या क्षेत्रातलं महत्वाचं नाव घ्यावं. आणि आज सांगायला खरोखर दुःख होते की या गोष्टीचं, की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला नक्की सांगावं असं वाटतं की विजय बारसे नावाचं एक वादळ या नाट्य क्षेत्रातलं अलिबागमध्ये खूप गोंगावत होतं. आज विजय बारसे आपल्यामध्ये नसले नाहीत तरी सुद्धा विजय बारसेंच्या अनेक आठवणी या नाट्य क्षेत्राशी निगडीत आहेत. म्हणून प्रकल्पवाणी, मी स्वतः ह्या चळवळीत काम करत असताना विजय बारसेंचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं होतं. तर प्रकल्प ते विजय बारसेंविषयी थोडंसं, त्यांच्या कामाविषयी थोडंसं आपण इथे उहापोह केलं तर मला वाटतं फार आनंद वाटेल. हो, नक्कीच. कारण खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच, म्हणजे त्यांनी जी काही आमच्यासारखी माणसं तयार केली त्याचमुळं आज आम्ही इतर आमची नाट्य चळवळ पुढे नेऊ शकलो. किंवा त्यांच्या आशीर्वादाने जर त्यांनी एक प्रकल्पवाणी तयार केला असेल तर मी आणखीन 10 माझ्यासारखीच मुलं तयार करण्याचा प्रयत्न केला. दादाचं काम उत्तमच होतं. एक उत्तम दिग्दर्शक, अचूक टायमिंग. म्हणजे विनोदाच्या बाबतीत सांगायचं तर दादाकडे एक देवी म्हणतात ना, कलाकाराची देवी शक्तीच असते. त्यामुळे विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्या एखाद्या विषयाचं गांभीर्य, म्हणजे एखादा गांभीर्याच्या पद्धतीने मांडण्याचा विषय असेल ते तो हलक्या फुलक्या स्वरूपात मांडणं आणि एखादा संदेश अलगद रसिकांना देऊन जाणं ही दादाची शैली होती. आणि ती शैली तुम्ही अंगीकारलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून अनेक विनोदी नाटकं सुद्धा तुमच्या लेखनातून आज निर्माण झालेली आहेत. पण बारसे दादाच्या सोबत काम करत असताना तुम्हाला असे कोणता अनुभव आला की आपण ह्या क्षेत्रामध्ये उभं राहू शकतो म्हणून? खरंच म्हणजे अनुभव आला, म्हणजे हळूहळू शिकत होतो. माझं काम आवडत होतं, मार्गदर्शन मिळत होतं. पण त्यानंतर एक धडपड असते की ह्या पलीकडे मला काहीतरी मिळवायचं आहे, या पलीकडे मला पोचायचं आहे. त्यामुळं मग मी लेखनाचा विचार केला. मला काही बसवता येते, मग छोटे छोटे पथनाट्य बसवायला मी सुरुवात केली. आणि ह्या पथनाट्यातून मला कळलं की काहीतरी मी सुद्धा बसू शकतो, थोडं तोडकं मोडकं मी सुद्धा लिहू शकतो. आणि या सगळ्या माझ्या तोडक्या मोडक्या किंवा धडपड्या वृत्तीला माझ्या मित्रांचं सहकार्य मला मिळालं. पण अभिनेता म्हणून तुम्ही जे काही रोल केलेले आहेत, तुम्ही भूमिका केलेली आहेत, त्याच्यामध्ये तुमची आवडती भूमिका एखादी सांगू शका? दादांचंच एक नाटक होतं हिंदी, त्यामध्ये पिल्ल्याभाई म्हणून एका मवाली गुंडाची भूमिका होती. म्हणजे त्या पुरखळ वयात तो मुलगा अशाच काहीतरी छोट्या छोट्या चोऱ्या करणं
आणि अशा पद्धतीचा तो त्या गल्लीचा एक भाई, अशी पिल्ल्या भाई म्हणून माझी भूमिका होती आणि ती माझ्या नक्कीच सतत स्मरणात राहील. पण आज तुझं स्वतःचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर कोणी समोरचा एक व्यक्ती म्हणेल अरे हा प्रकल्प आणि ह्याची उंची तर एवढीशी आहे, पण मी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की प्रकल्पाची उंची जरी लहान असली तरी त्याचं कर्तृत्व उंच आहे हे, आणि निश्चितपणे त्या कर्तृत्वाच्या दिशेने तो झेप घेत आहे. प्रकल्प मला सांग की अनेक भूमिका तू केलेल्या आहेत अभिनय म्हणून, त्यातली असे कोणकोणती नाटकं आहेत आणि कोणकोणत्या भूमिका त्याच्यामध्ये सांगता येतील ठळकपणे? अभिनेता म्हणून ढलती छाव एक हिंदी नाटक होतं, नंतर एक उजाला अंधेरी की ओर हे एक हिंदी नाटक होतं. त्यानंतर भाईगिरीच्या बाबतीत म्हणाल तर मग ती भाईगिरी माझी वाढत गेली आणि नंतर कळलं की चला भाईगिरी आपल्याला जमते. म्हणजे आता ह्या नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा भाईगिरी करायला सुरुवात केलेली आहे, तर भाईगिरी जमते म्हणून मग जे माझ्या समकालीन वयाचे मित्र होते त्या सगळ्यांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग एकत्र आणून मी विचार केला की 2008ला सगळ्या माझ्यासारख्या समवयीन मित्रांना ज्यांना ह्या कला क्षेत्राची आवड आहे त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन 2008ला मी कलारंग थिएटर म्हणजेच आजची ती कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्थेची मी त्यावेळी स्थापना केली. आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माझी भाईगिरी किंवा खऱ्या अर्थाने एक लपलेला प्रकल्प आणि हळूहळू लोकांच्या समोर यायला लागला. प्रकल्प कलारंग सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था तुमची जी आहे त्या माध्यमातून तुम्ही अनेक नाटकं लिहिली आहेत, दिग्दर्शन केलेले आहे, तर त्याच्याविषयी थोडं आम्हाला सांगा ना. कलारंगामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या लेखनाला वेगळा वाव मिळाला. मी निर्मिती दिग्दर्शन लेखन केलेली कलारंगाची नाटकं असतील गजा आला रे. गजा आला रेला राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र शासनाचा प्राथमिक फेरीकरता पुरस्कार आहे. त्यानंतर बिनभाड्याची खोली, सदा आनंदी युगे एक लोकनाट्य केलं, राणीला 5 राजे का नाहीत हे नाटक केलं आणि त्यानंतर म्हणजे राज्यनाट्य स्पर्धे करता 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 गोत्यातून पोत्यात, फुलटू धमाल, चामाला एकदम टाप अशा पद्धतीची सुद्धा नाटकं इतरांच्या सहयोगाने मी केली. बरं, आणि त्याच्यापुढे अजून काही? आणि नंतर नाटक करता करता एक एकांकिकेचं वारं आपल्या डोक्यात नेहमी असतं. तर माझी पहिली एकांकिका नक्कीच माझ्या नेहमी लक्षात राहील, ती म्हणजे 2 ठोकळे 2 माणसं. आणि ह्या एकांकिकेला म्हणजे माझ्या ध्यानीमानी नव्हतं आणि ह्या एकांकिकेला जवळजवळ 5 पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनयाची आणि एकांकिकेच्या निर्मितीची. आणि त्यानंतर एकांकिकेच्या बाबतीत सांगायचं तर 2 ठोकळे, राणीला 5 राजे का नाहीत ही सुद्धा एक एकांकिका आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, सर आय एम सध्या माझी गाजत असलेली एकांकिका सर आय एम सॉरी. आणि माझ्या अशा नाटकं आणि एकांकिकाला सुद्धा राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर वेगवेगळे पुरस्कार आहेत. प्रकल्प तुम्ही ऑडिओ सीडी बद्दल काहीतरी काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं. हो, म्हणजे नाटक आणि एकांकिका करताना कॅमेऱ्याचं आकर्षण नेहमीच प्रत्येक कलाकाराला असतं. त्या पद्धतीने गजाननाचा जय जयकार असं मी एक व्हिडिओ अल्बम केला आणि हरी बोला ही एक भक्तिगीतांची सीडी सुद्धा केली. आणि त्याच वेळी नेमकी मला चित्रपटात अभिनय करण्याची एक सुवर्ण संधी साधून आली. चित्रपटामध्ये सुद्धा अभिनय करण्याची सुवर्ण संधी? एक मिनिट प्रकल्प, मी काय म्हणतोय, चित्रपट हा विषय फार मोठा विषय आहे आणि हा छोट्याशा याच्यामध्ये होणार नाही. आपण छोट्याशा विश्रांतीची आपल्याला गरज आहे. मित्रांनो, प्रकल्प आणि यांच्या बरोबर आपण अशाच गप्पा चालू ठेवणार आहोत, पण त्याबद्दल घेऊया छोटीशी विश्रांती. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खबरबातच्या खास बातमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण चर्चा करतोय आपल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील
एक उभरता नाट्य कलाकार प्रकल्प वाणी यांच्याशी त्यांची चित्रपट कारकीर्द ही चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया. प्रकल्प, मला सांगा की तुम्ही आता या नाट्य क्षेत्रामध्ये वावरत असताना तुम्ही चित्रपट ह्या क्षेत्राकडे वळला की चित्रपट क्षेत्र आणि नाट्य क्षेत्र ह्या बरोबर अगदी वेगवेगळ्या बाजू आहेत, चित्रपट आणि नाटक. तर या चित्रपटाचा अनुभव आणि नाटकाचा अनुभव वेगळा तुम्हाला निश्चितपणे आलेला असेल, पण हे चित्रपटाकडे वळत असताना तुम्ही कोणकोणत्या चित्रपटातून भूमिका साकारताय किंवा केलेली आहात आणि चित्रपटाशी संबंधित तुम्ही जी केलेली कामं ती आम्हाला थोडं सांगा. नक्कीच दोन्ही वेगळ्या बाजू असल्या तरी एक वेगळं आकर्षण मोठ्या पडद्याचं नेहमीच असतं, सगळ्यांनाच असतं. पण त्या मोठ्या पडद्याकडे जाण्यासाठी जो रस्ता लागतो तो योग्य अभिनयाचा, आणि तो अभिनय खरा आपण नाटकातूनच घडतो. बरोबर. तर माझी पहिली मराठी फिल्म आहे रॅगिंग एक विकृती. अच्छा. अनुज क्रिएशनची रॅगिंग विकृती आहे. यामध्ये एक छोट्याशा म्हणजे जो सहनायक होता त्या नायक आणि सहनायकाचा एक मित्र म्हणून मी एक भूमिका निभावली होती. बरोबर. त्यानंतर मला एक दुसरी हिंदी फिल्म मिळाली, त्याचं नाव आहे धोबी की दुल्हन. म्हणजे हिंदी फिल्म सुद्धा त्याच्यामध्ये. अच्छा. हा, नंतर हिंदी फिल्म धोबी की दुल्हन मिळाली. त्यामध्ये सुद्धा विरोधी अंगाने एक माझी लक्षवेधी भूमिका होती, तिला सुद्धा मी माझ्यापर्यंत योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझी एक नवीन फिल्म येऊ घातलेली आहे, तिचं नाव आहे गुलमोहर, आणि ही गुलमोहर मध्ये सुद्धा एक असंच विनोदी पात्र मी रंगवलेलं आहे. या पद्धतीने असं मोठ्या पडद्याचं आकर्षण होतं, पण तिथे काम करताना माझी नेहमीच एक शोधवृत्ती राहिलेली आहे की वेगळं काय ते शिकण्याची माझी धडपड नक्कीच असते. आणि चित्रपटाचा पसारा फक्त अभिनयापुरती नाही तर चित्रपटाच्या मागे पण बराचसा पसारा आहे, म्हणजे लेखणीला सुद्धा वेगळा वाव आहे. पण मोठ्या पडद्याच्या अगोदर तुम्ही शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काहीतरी तुमचं स्वतःचं योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल मग बोलू. हा जर मोठ्या पडद्यावरचा एवढा पसारा आपण हाताळायला का हरकत आहे, म्हणून मी लघु चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्याच मित्रांच्या सहकार्याने कलारंगाच्या प्रोडक्शन खाली दादू नावाचा लघु चित्रपट आम्ही बनवला. आणि विशेष म्हणजे माझ्या प्रयत्नाला पहिलं यश आलं की ह्या दादूला महाराष्ट्र शासनाचा प्रदूषण विभागाचा पुरस्कार मिळाला. वा, सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे ह्या लघु चित्रपटात अजून कोणकोणते तुम्ही लघु चित्रपटानंतर नुकताच गेल्या वर्षी मृण्मयी, म्हणजे माझ्याच मित्राचे फायडे प्रेम प्रोडक्शन आणि कलारंग यांच्या संयुक्त माध्यमाने मृण्मयी हा लघु चित्रपट आम्ही तयार केला. आणि ह्या मृण्मयीचं विशेष ही पहिली रायगडमधील लघु चित्रपट असेल जो मी गोव्यामध्ये रिलीज केला. असे वेगवेगळे क्रांतिकारक पावलं उचलण्याचं धाडस मी सगळ्या मित्रांच्या सहकार्याने आतापर्यंत करत आहोत. मला असंही ऐकायला मिळाले की ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये तुम्ही आता स्वतःच एक गीतकार म्हणून एक स्वतःचं योगदान देत आहात, तर त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर आनंद वाटेल. हो, नक्कीच. म्हणजे अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक यामध्ये थोडाफार कवितेचा छंद होताच, पण कसा योग्य संधी आणि योग्य वेळ. तर अशीच एक 1.5 वर्षापूर्वी मला संधी मिळाली की एक मराठी पिक्चर येऊ घातलेला आहे आणि त्या पिक्चरचं कथानक मला कळलं आणि माझेच एक मित्र आहेत आशिष पडवळ, त्यांनी मला त्याचं गीत लिहिण्याची संधी दिली. आणि आज पुढच्या महिन्यात 15 तारखेला एक चित्रपट येऊ घातलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ऋण, आणि या ऋण पिक्चरचं टायटल सॉन्ग मी लिहिलेलं आहे. हिंदीतील नामांकित गायक दिव्य कुमार यांनी ते गायलेलं आहे. आणि अशी चांगली संधी मला मिळालेली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या काही नामांकित व्यक्तींनी त्यावर अभिनय केलेला आहे. प्रकल्प, अजून एक असा प्रश्न मला असं विचारायचं आहे की नाटकापासून चित्रपटापर्यंत अनेक भूमिका तुम्ही बजावलेल्या आहात. त्याच्यामध्ये नाटकामध्ये तुम्ही स्वतः एक अभिनेता म्हणून, त्यानंतर तुम्ही स्वतः लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही भूमिका याच्यामध्ये करता. तर चित्रपटाकडे वळाला तो भाग वेगळाच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नेमकी कुठली भूमिका जास्त आनंददायी वाटते मला सांगा. त्याच्यामध्ये एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही आनंद जास्त उपभोगताय का अभिनेता म्हणून तुम्हाला रंगमंचावरती खूप आनंद मिळतोय, तुम्ही सांगा ना. शेवटी अभिनय, दिग्दर्शन, लेखन, गीतकार किंवा वेगळ्या ह्या सगळ्या एक कलेचा साचा आहे हा, की सगळा कलेचा संच एकत्र असलेला तो सगळा गाभा आहे. त्यामुळे ही कला वेगळी की ती कला वेगळी असं वेगळे पण मला करता येणार नाही. पण एक नक्कीच समाधान आहे, दिग्दर्शक म्हणून मला एक वेगळा समाधान आहे की माझ्या मर्जीने माझ्या डोक्यात आलेला एखादा विषय मांडण्याचं धाडस किंवा मांडण्याचं स्वातंत्र्य दिग्दर्शकाला असतं आणि त्याचा प्रतिसाद मला खूप चांगला मिळालेला आहे. म्हणजे भरभरून या क्षेत्रात दिले. एक थोडक्यातच एक किस्सा तुम्हाला सांगू इच्छितो की राणीला 5 राजे का नाही हे नाटक मी कल्याण आत्रे रंगमंदिरला राज्यनाट्य स्पर्धेकरता केलं. नाटकाचा पडदा पडला, आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर हे नाटक होतं. नाटकाचा पडदा पडला,
प्रेक्षकांमधली एक स्त्री स्टेजवर आली आणि चौकशी करू लागली की ह्याचे दिग्दर्शक किंवा लेखक कोण आहेत. मी आपला सेट आटोपण्याच्या घाईत होतो. त्यांना कळलं की मी त्यांना बोललो, नमस्कार, मी प्रकल्प वाणी, मी ह्याचा लेखक आणि दिग्दर्शक. अक्षरशः त्या बाईंनी माझे पाय पकडले आणि रडू लागल्या. मी काही सेकंद स्तब्ध झालो, मलाच कळेना काय झालं. आणि नंतर कळलं की प्रेक्षकाची ती पोचपावती होती. ज्या नाटकामधून मला सांगायचा प्रयत्न केला तो त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला विषय तुमच्या मनातला विषय पोहोचला. आई आणि नात्यामधली जी दुखावत आजच्या पिढीमध्ये चालली ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया अशा पद्धतीने व्यक्त केली आणि तो शहारा मी अजूनही विसरू शकणार नाही. म्हणजे या कलेने भरपूर काही एक वेगळा आयुष्यातला एक वेगळा अनुभव आणि याच्यामुळे तुम्हाला निश्चितपणे पुढची वाटचाल तुमची प्रेरणादायी झाली असेल किंवा तुम्ही त्यातून अजून एक वेगळं लिखाण तुमच्या मनामध्ये निश्चित उमटलेलं असेल. प्रकल्पात तुम्ही आपण सगळे कलाकार जे आहेत आपल्या ह्याच्यामधले ग्रामीण भागातले कलाकार आहेत, शहरी भागातले कलाकार आहेत, पण ह्या कलाकारांमध्ये जेव्हा ग्रामीण भागातील जो कलाकार असतो तेव्हा तो शहरी भागामध्ये जेव्हा जातो तेव्हा शहरातल्या कलाकाराला एक वेगळा स्वतःचा ग्लॅमर असतो. तो स्वतःला एक वेगळं असं काहीतरी फिलिंग्स करत असतो की मी काहीतरी आहे. पण जेव्हा ग्रामीण भागातील कलाकार शहराकडे वळतो आणि तुम्ही ग्रामीण भागातून शहराकडे वळलेला चित्रपटाच्या माध्यमातून किंवा अनेक नाटकाच्या माध्यमातून, आता तर तुमचं मला वाटतं एक दीर्घांक, त्या दीर्घांकाविषयी थोडंसं तुम्ही सांगा. म्हणजे खरंच एक म्हणजे प्रत्येक क्षेत्र ह्या कला क्षेत्रातलं मी आतापर्यंत यशस्वीकडे नेलेलं आहे. मग एकांकिका, नाटक, लघु चित्रपट असेल तर दीर्घांक. व्यावसायिक निर्माता संघ जो मुंबईचा आहे त्याचे अध्यक्ष प्रशांत दाबले स्वतः आहेत. त्यांनी एक महाराष्ट्र स्तरावर दीर्घांक स्पर्धा नव्याने सुरू केलेली आहे. हे दुसरं वर्ष. ह्या दीर्घांकाकरता कलारंगाच्या माध्यमातून मी एक 2 स्मॉल नावाचं दीर्घांकाची निर्मिती केली. मुंबईचेच सगळी मंडळी होती. गणेश रेवडेकर, त्याचं दिग्दर्शन लेखन होतं महेंद्र कदम सरांचं आणि महाराष्ट्रातून तो दीर्घांक स्पर्धेत पहिला ठरला. वा वा, सुंदर सुंदर. मग असं तोच विषय मी दीर्घांकापर्यंत आपण असं आलो आणि थोडेसे मागे गेलो. तर ग्रामीण भागातील जो कलाकार आहे हा शहरी भागामध्ये जेव्हा वळतो तेव्हा ती संस्कृती आहे, ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती निश्चितपणे वेगळी आहेच. आपण कधीही नाकारू शकत नाही. ग्रामीण भागातील कलाकाराला त्याचं भाषेचं बंधन असतात, पण शहरी भागातील कलाकाराला भाषेचे बंधन नसतात. तो त्या पद्धतीने हे करत असतो. तर तो प्रश्न असा मला विचारायचा तुम्हाला की तुम्हाला वेगळा असा अनुभव का आलाय त्याच्यामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वळत असताना? अनुभव हे पावलोपावली येतच राहतात. म्हणजे मी म्हटलं पहिलं की गावची नाटकं बघून मी मोठा झालोय. म्हणजे ग्रामीण रंगभूमी वेगळी, ती बघून मोठा झाल्या. हळूहळू मी कॉलेजला शहरामध्ये आलो. शहरामध्ये मी माझं प्रस्थान स्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सुद्धा आज बऱ्यापैकी ओळख रायगडमध्ये झालेली आहे आणि आता मुंबईकडे मी वाटचाल केलेली आहे. म्हणजे प्रत्येक वळणावरचे टप्पे असतात, अडचणी येतात. मग आपल्या भाषेचा फरक असेल, राहणीमानाचा फरक असेल किंवा आपण प्रेझेंट, आपण सादर, आपल्या स्वतःला समोर सादर करता आलं पाहिजे आणि या स्वतःला सादर करण्यात आपण म्हणजे गावची मंडळी कमी पडतात. पण एक नक्की की पायानं आणि हातांमध्ये धडपड असली पाहिजे आणि हृदयात काहीतरी मिळवण्याची धडधड असली पाहिजे. तर ती धडपड आणि धडधड असेल तर नक्कीच तो शहरातला असो की ग्रामीण असो हा भेदभाव उरतच नाही. फक्त तो कलाकार आहे आणि तो कलेच्या जोर पुढे जाईल आणि यश आपलंच आहे. म्हणजे ग्रामीण भागातील कलाकाराला हा प्रकल्पवाणी यांनी दिलेले संदेश खरोखर अगदी सूचक संदेश आहे की धडपड ही आपली धडपड आहे. धडपड करण्याची जी वृत्ती आहे ती जर असली तर कुठलीही बंधनं, सगळ्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. प्रकल्प, तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या कार्याविषयी भरपूर अशी माहिती दिलीत आम्हाला आणि एक आमच्या तरुण मित्रांना, तरुण कलाकारांना एक निश्चितपणे हा प्रेरणादायी तुमचा आजचा आपला हा एपिसोड ठरू शकेल. सर, आणखीन एक सांगू इच्छितो. वेगवेगळ्या पद्धतीवर काम आज मी करत आलो. कलारंग अलिबाग म्हणून माझ्या कलारंगाची शाखा चालू आहे. नुकताच आम्ही कलारंग नवी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली एक नवी एकांकिका तयार करतोय. कलारंग मुंबईच्या मान्यतेखाली सुद्धा काही कामं चालू आहेत. तर ज्या ज्या काही धडपड्या कलाकारांसाठी किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी नेहमी मला संपर्क साधा. नक्कीच कलारंगाच्या छत्राखाली एकत्र राहून एक वेगळं या रायगडची सांस्कृतिक चळवळ चालवण्याची माझी इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलनी माझ्यासारख्या छोट्याशा कलाकाराला इथे बोलून जे माझं मत किंवा मला लोकांपर्यंत स्वतःला सादर करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी शतशः माझ्या वतीनं आपलं ऋणी राहतो. धन्यवाद. धन्यवाद प्रकल्प. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक असे छोटे मोठे कलाकार आपल्या आपल्या कामगिरीने उत्तुंग असं कामगिरी करत आहेत. म्हणजे क्रीडा क्षेत्रातील असू दे, सामाजिक क्षेत्रामध्ये असू दे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे कलाकार स्वतःला साबित करत आहेत, स्वतःला प्रकट करत आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, लोकांपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचावं
तर आम्ही ह्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला संधी देऊ. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटू अशाच काही नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.